मित्रांनो नमस्ते. तुम्हाला माहित आहे का की सहकारी गृहनिर्माण संस्थेचे भाग प्रमाणपत्र म्हणजेच शेअर सर्टिफिकेट कसे तयार करायचे, त्याच्या नोंदी कुठे व कशा ठेवायच्या आणि असे बरेच काही आपण या भागात जाणून घेणार आहोत. गृहनिर्माण संस्थेच्या पोटनियम क्रमांक 9 मध्ये संस्थेच्या सभासदांना भाग प्रमाणपत्रे देण्याबाबत माहिती दिलेली आहे. भाग मंजूर झाल्यापासून 6 महिन्याच्या आत ते संस्थेने सभासदाला देणे बंधनकारक असते. तसेच पोटनियम क्रमांक 10 मध्ये प्रत्येक भागपत्रावर संस्थेचा शिक्का व पदाधिकाऱ्यांच्या सह्या करण्याबाबतची माहिती दिलेली आहे. गृहनिर्माण संस्थेच्या भाग प्रमाणपत्राच्या 2 बाजू असतात. पैकी पुढील बाजूस मूळ सभासदाचे नाव नमूद करायचे असते व मागील बाजूस भाग हस्तांतराच्या नोंदी म्हणजेच शेअर ट्रान्सफरच्या नोंदी करायच्या असतात. भाग प्रमाणपत्राच्या किंवा शेअर सर्टिफिकेटच्या पुढील बाजूस भाग प्रमाणपत्र क्रमांक, सभासद रजिस्टर क्रमांक, सभासदाचा युनिट क्रमांक, सभासदाचे नाव, भागाचे क्रमांक पासून ते पर्यंत, भाग दाखला तारीख व त्याखाली पदाधिकाऱ्यांच्या सह्या इत्यादी गोष्टी असाव्यात. भाग प्रमाणपत्राची काउंटरप्रत व भाग प्रमाणपत्र यांच्या पुढील बाजूस व मागील बाजूस मधोमध सोसायटीचा गोल शिक्का मारणे आवश्यक असते. त्यामुळे मूळ भाग प्रमाणपत्र व काउंटर याची पडताळणी करता येते व त्यानंतर मूळ भाग प्रमाणपत्रावर देखील पूर्ण गोल शिक्का मारावा. त्याचप्रमाणे भाग प्रमाणपत्राच्या किंवा शेअर सर्टिफिकेटच्या मागील बाजूस शेअर ट्रान्सफर केल्याची दिनांक, शेअर ट्रान्सफर क्रमांक, ट्रान्सफरचा रजिस्टर क्रमांक, नवीन सभासदाचे नाव, नवीन सभासदाचा रजिस्टर क्रमांक व त्याखाली पदाधिकाऱ्यांच्या सह्या इत्यादी गोष्टी असाव्यात. संस्थेचे नवीन भाग प्रमाणपत्र अथवा शेअर सर्टिफिकेट तयार केल्यावर त्याची नोंद तुम्हाला संस्थेच्या आय रजिस्टरमध्ये प्रथम करावी लागेल. त्यानंतर त्या सभासदाची नोंद जे नमुन्यातील रजिस्टरमध्ये करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला त्या सभासदाची नोंद शेअर रजिस्टरमध्ये करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला त्या सभासदाची नोंद नॉमिनेशन रजिस्टरमध्ये करावी लागेल आणि जेव्हा त्या सभासदाने संस्थेकडे त्याचा नॉमिनेशन अर्ज दाखल केला की त्याच्या नॉमिनेशनची नोंद त्याच्या नावासमोर करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला त्या सभासदाची नोंद सहयोगी सभासद रजिस्टरमध्ये करावी लागेल आणि जर त्या सभासदाचा सहयोगी सभासदत्वाचा अर्ज संस्थेकडे दाखल झाला की त्याच्या सहयोगी सभासदाची नोंद त्याच्या नावासमोर करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला त्या सभासदाची नोंद मॉर्गेज रजिस्टरमध्ये करावी लागेल आणि जर त्या सभासदाने बँकेकडे आपला युनिट मॉर्गेज ठेवून कर्ज घेतले असेल तर अशा कर्ज घेतलेल्या बँकेचे लीन मार्किंग संस्थेच्या नोंदवह्यात करणे गरजेचे असते. त्यामुळे त्या सभासदाच्या नावासमोर कर्ज घेतलेल्या बँकेची नोंद मॉर्गेज रजिस्टरमध्ये करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला त्या सभासदाची नोंद प्रॉपर्टी रजिस्टरमध्ये करावी लागेल आणि त्या सभासदाच्या युनिट बाबतची माहिती त्याच्या नावासमोर प्रॉपर्टी रजिस्टरमध्ये होणे आवश्यक असते. त्यानंतर तुम्हाला त्या सभासदाची नोंद व्हेइकल पार्किंग रजिस्टरमध्ये करावी लागेल आणि जर त्या सभासदाकडे चारचाकी अथवा दुचाकी असेल तर त्याच्या गाड्यांची माहिती तुम्हाला व्हेइकल पार्किंग रजिस्टरमध्ये ठेवणे आवश्यक असते. त्यानंतर तुम्हाला त्या सभासदाची नोंद टेनंट रजिस्टरमध्ये करावी लागेल आणि जर त्या सभासदाने आपला युनिट भाड्याने वापराव्यास दिलेला असेल तर अशा भाडेकरूची माहिती तुम्हाला टेनंट रजिस्टरमध्ये ठेवणे आवश्यक असते. अशा प्रकारे सभासदाचे शेअर सर्टिफिकेट तयार झाल्यावर संस्थेला त्याचे नाव केवळ आय रजिस्टर, जे रजिस्टर, शेअर रजिस्टर मध्येच नोंदविणे आवश्यक नसून प्रत्येक नवीन सभासदाचे नाव नॉमिनेशन रजिस्टर, असोसिएट मेंबरशिप रजिस्टर, मॉर्गेज रजिस्टर, प्रॉपर्टी रजिस्टर, व्हेइकल पार्किंग रजिस्टर आणि टेनंट रजिस्टर मध्ये नोंदविणेही तितकेच आवश्यक असते.
ही सर्व रजिस्टर्स बाजारात उपलब्ध असून त्याबाबत माहिती तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनेलवर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर एखाद्या संस्थेने सभासदांना भागाचे दाखले म्हणजेच शेअर सर्टिफिकेट्स दिलेले नसतील तर संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षक याबाबत त्यांच्या ऑडिट रिपोर्टमध्ये शेरा देतात. त्यामुळे प्रत्येक सभासदाला त्याचे शेअर सर्टिफिकेट ताब्यात देऊन त्याची पोच काउंटर पार्टवर घेणे ही प्रत्येक सोसायटीची जबाबदारी असते. जर एखाद्या युनिट धारकाने त्याचा युनिट बँकेकडे गहाण ठेवून कर्ज घेतलेले असेल तर अशा वेळी संस्थेने त्या सभासदाचे शेअर सर्टिफिकेट ताबडतोब बँकेकडे पाठविले पाहिजे आणि संस्थेच्या मॉर्गेज रजिस्टरमध्ये त्या युनिट पुढे व त्या सभासदाच्या नावापुढे त्या युनिट धारकाने ज्या बँकेकडून कर्ज घेतलेले आहे त्या बँकेचे नाव नमूद करून ठेवले पाहिजे. ब्याज संस्था आपल्याकडील नोंदवह्यांमध्ये बँकेचे लिन मार्किंग करून ठेवत नाहीत, किंबहुना त्यांना लिन मार्किंग म्हणजे काय किंवा ते कसे करायचे हेही माहीत नसते आणि ऑडिटरही मॉर्गेज रजिस्टर अथवा लिन मार्किंगकडे दुर्लक्ष करतात व त्याबाबत पूरक शेरे त्यांच्या लेखापरीक्षण अहवालात देत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. सभासदांना सदनिका विक्री करणे, गहाण ठेवणे, दुरुस्ती करणे, भाड्याने देणे इत्यादीबाबत नाहरकत पत्र सहकारी गृहनिर्माण संस्थेने 7 दिवसात दिले पाहिजे असे शासनाचे परिपत्रक आहे. शेअर सर्टिफिकेट हे एक महत्त्वाचे दस्तावेज असून त्यावरून संस्थेतील प्रत्येक युनिटची खरेदी विक्री व्यवहाराची अथवा सभासद ट्रान्सफरची चेन तपासता येते व त्यावरून टायटल सर्च देखील करणे सोपे जाते. त्यामुळे शेअर सर्टिफिकेटला गृहनिर्माण संस्थेत फार महत्त्व आहे. संस्थेने युनिटधारकाला दिलेले शेअर सर्टिफिकेट जर त्या सभासदाकडून गहाळ झाले तर त्या सभासदाला संस्थेने डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट वितरित करण्यापूर्वी त्या सभासदाला अशा गहाळ झालेल्या शेअर सर्टिफिकेटची नजीकच्या पोलीस ठाण्यात अथवा ज्या परिसरातून त्याचे शेअर सर्टिफिकेट गहाळ झाले त्या विभागाच्या पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करून त्याची प्रत व त्यासंबंधी शपथपत्र तयार करून संस्थेकडे डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट मिळण्यासाठी अर्ज करता येतो व असा अर्ज प्राप्त झाल्यावर संस्था स्थानिक वृत्तपत्रात मराठी व इंग्रजी भाषेत 14 दिवसांची जाहीर नोटीस देईल व डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट वितरित करण्यापूर्वी जनतेकडून हरकती वा आक्षेप मागवेल आणि कोणाही व्यक्तीकडून संस्थेस कोणतीही हरकत अथवा आक्षेप पेपर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिवसापासून पुढील 14 दिवसात प्राप्त झाल्यास संस्था तिच्या मासिक सभेत तसा ठराव पारित करील व त्या युनिट धारकास डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट वितरित करील. संस्थेने वितरित करण्यात येणाऱ्या शेअर सर्टिफिकेटवर डुप्लिकेट असा शिक्का अथवा नोंद करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला जर गृहनिर्माण संस्थेचे भाग प्रमाणपत्र छापायचे असेल तर तुम्ही 9930858634 या क्रमांकावर संपर्क करा आणि जर तुमच्या संस्थेतील एखाद्या सभासदाचे शेअर सर्टिफिकेट गहाळ झालेले असेल आणि वरील प्रमाणे संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला पार पडायची असेल त्याकरिता 9136050062 वर संपर्क करा. तुम्हाला आमचेकडून नक्कीच मदत केली जाईल. मित्रांनो, तुम्ही आमचा शेअर सर्टिफिकेट वरील व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहिलात आणि लक्ष देऊन ऐकलात याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद.